नमस्कार मंडळी. तुम्हाला तर माहिती आहे मी माझ्या बहिणीच्या गावाला गेले. आता गावाला गेले म्हटल्यावर माझ्या बहिणीच्या गावाला डाळिंब आहे, तिच्या शेतात बोरं आहेत, ॲपल बोरं. मग ते तर खायला आणलेच पाहिजेत येताना, कारण आम्ही तर पूर्ण सीझन संपल्यावर गेलो आहे आणि आता थोडे थोडेच बोरं राहिलेत बघा. तर चला म्हटलं, सकाळी सकाळी आम्हाला लवकर निघायचं होतं म्हणून आवरून गेले अगोदर घेऊन यायला. म्हटलं चला अगोदर बोरं घेतली, मग पाहिजे तेवढे आणले. गोड झालते आणि त्यामुळं किडके जरा जास्तच निघत होते म्हणून थोडे मी जास्तच आणले होते. मग डाळिंब घेतली मी आणि माझ्या बहिणीची मुलगी. सकाळी सकाळी लवकरच गेलो होतो, कारण आम्हाला लवकर निघून यायचं होतं, पुढं वेळ होतोय म्हणून. तर मस्त बघा कसे आहेत डाळिंब माझ्या बहिणीच्या शेतातले, सांगा. मस्त लाल लाल घेऊन आलो. खायला पण खूप छान लागतात आणि ही भाजी आम्हाला इकडे विकत भेटत नाही. आमटीची भाजी म्हणतात आमच्याकडं. मग सगळ्या शेतात पण येते आणि इथं मस्त असा भाजीपाला लावला आहे म्हटल्यावर बहिणीच्या शेतातून कोण घेऊन येणार नाही. माझ्यासारखी तर छोटी बहीण घेऊन येते बघा. मग गाजराची पण भाजी होती. मग माझ्या बहिणीची मुलगी म्हणली ही पण घेऊन जा, छान लागते बनवून बघ, कारण तिच्या मुलाला तर खूप आवडते बघा. तिचा मुलगा सगळ्या भाज्या खातोय आणि ताज्या ताज्या फ्रेश आणि बिना फवारीच्या भाज्या खायला खरंच टेस्टी पण लागतात आणि छानही लागतात. मुळ्याचे शेंगा वगैरे होते ते काही घेतले नाहीत. तिथे लसूण वांगी लावली होती. मग माझ्या बहिणीच्या मुलीनं वांगे तोडले. तर केळी पण आलेत बघा, आता छोट्या छोट्या आलेत. ते उन्हाळ्यात जाऊपर्यंत येतात खायला बरोबर, कारण ह्याच्या अगोदर पण भरपूर होत्या तर आम्ही भरपूर खाल्ल्या होत्या. आता नवीन लावले तर कांदे वगैरे होते पण ते काही आणले नाहीत मी, कारण गाडीवर येताना चुरगळतात. मग भाजीपाला घेऊन गेलो. मग तयार झालो होतो आम्ही निघायला. मग बाळाला घेऊन बसली होती मस्त अशी उन्हाला बघा, आणि तेही मस्त बसलं होतं. रडा लागल्यावर माझ्यापाशी आणून दिलं होतं. बाळ कसं आहे मला कमेंटमध्ये सांगा. माझं झालं का लगेच अनुची चालली होती घ्यायची, तोपर्यंत माझी मैत्रीण आली, तिच्यासोबत भेटलो. ही माझी शाळेतली आहे बघा. माझी बहीण पण शेतात चालली होती खुरपायला. त्यालाही लाजत होत्या पण तरी पण त्यांना घेतलं आहे तसंच, कारण म्हटलं असू द्या, काय शेतकरी आहे म्हटल्यावर हे तर घेऊन जायला लागते रानात. हात वगैरे काळे पडत नाहीत, नाहीतर लय काळे पडतात रानात हात. मग बाबा पण चालले होते बघा, म्हणजे आत्याचे मिस्टर आहेत. तोपर्यंत अनु पण बाळाला घेऊन बसली होती, कारण तिला सोडतच नव्हती. छोटी होती, तिला लय आवडतात लहान बाळं, त्यामुळे ती घेऊन बसते. आरव पण सारखा घेतोय, तर तो बारका म्हणत होता माझ्याकडं पण दे म्हणून लागलाय बघा रडायला. तो कोणाला घेऊ देत नव्हता, कारण माझ्या पण मांडीवरती. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. चला बाय, पुन्हा भेटू. कमेंट करायला विसरू नका.